सुचित्राज होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे ब्रेड पकोडा। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करू। इथे आपण एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतले आहे, अर्धा कप तांदळाचे पीठ घेतले आहे, किंचितशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकले आहे, 1 चमचा ओवा हातावर थोडा क्रश करून पिठामध्ये टाकायचा आहे। ओवा क्रश करून घातल्यामुळे ओव्याचा सुगंध पिठामध्ये राहतो। ओव्यामुळे पचन चांगले होते। आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। पाणी थोडे थोडे टाकायचे आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण एकसारखे हलवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य एकसारखे चमच्याच्या साहाय्याने हलवून झाले आहे। इथे तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। पीठ जास्त घट्ट जास्त पातळ न बनवता एकसारखे सरबरीत असे बनवून घ्यावे। इथे आपण ब्रेडचे काही स्लाइस कट करून घेतले आहेत। पिठामध्ये किंचितसा सोडा टाकायचा आहे। 2 चमचे तेल गरम करून टाकायचे आहे। चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे। सोड्यामुळे आणि गरम तेलामुळे पीठ हलके बनते। ब्रेडची 1 स्लाइस पिठामध्ये छानशी घोळवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर ब्रेड पकोडा तळण्यासाठी तेल गरम केले आहे। पिठामध्ये घोळवून घेतलेला ब्रेड तेलामध्ये टाकायचा आहे। ब्रेड पकोडा झाऱ्याच्या साहाय्याने आलटून पलटून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे गरमागरम ब्रेड पकोडा। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। गरम गरम चहाबरोबर हा ब्रेड पकोडा तुम्ही सर्व करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।